पुलावर घ्या, बालकसाठी पालक घ्या, शेंडीसाठी भेंडी घ्या. चला लवकर लवकर, किती सुलो सुलो चालतंय, चला पटपट. पाय उचला ना तुमचे. काय म्हणली? पाय उचला पटपट. स्वतः मेशी घेत चालतील मला म्हणते काय उचला. गबा साधा रस्त्यावर तमाशा करू नका उगा. चला तमाशी करून या घ्या. घे काय ती भोपळा वहिनी. ए वांग्या काय म्हणला? काय भोपळा म्हणला सोय? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी म्हणलं वहिनी भोपळा घ्या असं मी म्हणलो. भाजी घ्या, ताजी ताजी भाजी घ्या म्हणलं. अच्छा असं. सॉरी सॉरी सॉरी, माझ्या गैरसमज झाला. हा. बघा गवारी द्या 1 किलो, बर. कांदे द्या 1.5 किलो, बटाटे द्या 1.5 किलो, भेंडी द्या 2 किलो द्या भेंडी, बर. फलावर द्या 2.5 किलो फलावर द्या, हा. आणि 5-6 जुडी शेपू द्या शेपू. एवढं कशाला? काय भंडारा घालायची होय? हा शिपू द्या शिपू. स्वतःचा शिपू कसा झालाय ते बघा आधी. शिपू द्या करतीय. लय बोलताय तुम्ही. लय बोल का? तिथे काय दुसरा स्टॉल मांडून बसणार आहे एवढं घेतीस ती? असं काय करताय? माझ्या माहेरची माणसं येणार आहेत, माझी मम्मी येणार, पप्पा येणार आहे, दादा येणार आहे, त्यांच्यासाठी नको का बनवायला? अरे किती दिवसाची उपाशी आहे ती हा? का उद्याच महिन्याभराचं खाऊन घरी जाणार आहे ती? मशिगत करत बसणार आहे ती महिनाभर तिथं. मी लय बोलताय, आधीच सांगते का बसा. लय बोलताय. रस्ता उगा तमाशा करू नका. तर मी करतोय तमाशा. नाही तर कोण करतंय? मी तमाशा केला होतो. हा मग घे काय घ्यायची ते पटापटा चल. ते जाऊ दे, ही लिस्ट घ्या, सामान आणा जा. काय लिस्ट घ्या सामान वाच आणि जावा लवकर. मी बोलते. लिस्टीतलं सामान आणायची. हे दोडकी तरी घ्या, दोडकी. अहो थांबा, तुम्हाला जेवढा 10 किलो मनुके, 5 किलो किसमिस, 15 किलो बदाम, पिशवीत द्या. 20 किलो काजू, 15 किलो पिस्ता, खारीक एवढं कशाला आणायचे? अहो ते माझा दादा येणार आहे ना, त्याला खीर लई आवडती. खीर बनवायची दादासाठी. तुझ्या भावाची लायकी आहे का खीर खायची? हा गुटखा खाणारा तो त्याला खीर खायची होय? होय ग? तोंड तोंड बघितलंय का त्याचं गाव? बघितलंय का तोंड? अरे असं केलं तरी नुसतं कोणीतरी मेहंदी काढल्या का वाटतंय तोंडात. मोठ्या तोंडाला सांगतीय. बघितलंय का कधी तोंड? बघितलंय का त्याचं? अरे दातात नुसतं होल नाही, अख्खा टनेल झालाय लागा तो. 5-4 बदाम लागा तिथंच अडकून पडतील. खीर करतीस मोठी. किती बोलतायसा, किती बोलतायसा? घे बटाबटा चल. लई बोलू नका, ऐका आधीच ना, सांगते. मी काय म्हणतोय, हा. खीर नाही पण दुधी घ्या. कसं दुधी हलवा बनवा, काय असं बनवा? दुधी हलवा बनवा, हा. असं जिभेवर टाकाल सुळकन हात जाते. खीर नको. हे बेस्ट सांगितलंय तुम्ही. हा. द्या दुधी द्या. हा. माझ्या आईला दुधी हलवा लई आवडतो. ह्या म्हातारीला आता दुधी हलवा पाहिजे का? हित आणि काय? अरे डायबिटीज मुळे लागा अख्खा साखर कारखाना झालाय तिचा. हा अरे शुगर एवढी वाढली तिची की ऊसाच्या ऐवजी सारख्यात म्हातारीला टाकली की नाही 4-5 ग्लास लागा ऊसाचा रस निघाला अख्खा. कसं करू नको लगेच मला. तुला तर लागा ती घुंगरू म्हणून टांगलं पाहिजे त्या सारख्याला. ठरांग केलं पाहिजे लागा. त्याने तरी कमी उशीर व्हायचं. गबसा लय बोलतायसा तुम्ही, लय बोलतायसा. आधीच सांगते, डोक्यात जाऊ नका. हा मी सगळं करणार, सगळं म्हणजे सगळ्याच्या सगळ्याच बनवणार आहे. हा. पैसे कोण देणार आहे तुला? तुम्ही आहे सगळी. काय तुम्ही आहे साकी? काय झालं मगापासून आल्यापासून तुम्ही नुसतं भांडताय. अहो ती कधीतरी काहीतरी करते आपल्या घरच्यासाठी, करू दे की तिला. कधीतरी करते, एवढं काय ऐकून दाखवते? कधीतरी आहे होय. प्रत्येक आठवड्याला लागा तोंडवर करून येते ती. हा. कधीतरी आहे होय. बरं करण्याबद्दल काय नाही हो. त्या दिवशी माझ्या बाबांचं वर्षश्राद्ध तुम्हाला सांगतोय. हा. वर्षश्राद्ध होतं माझ्या बाबांचं. असं सांगा की. हा हिला म्हणलं खीर करून दे. हा. केली का विचारा की? केलीच का खीर तवा? हा आज बी खीर करायची नाही. खिरीचं काय लावलंय हो? मग? का नाही केली विचारलं का कधी? हा? का नाही केलीस? तुम्हाला सांगते, आमच्या घरात खीर कुणालाच आवडत नाही. हा. खीर बनवली ना नाका मुरडते ती सगळी. खीर केली किती सांगा ती मला. काय खिरीचं टुमणं नाचवताय तुम्ही? मग बाकीचे पदार्थ केले होते तिच्याकडे ढुंकून तरी बघितलं का? हा. काय पदार्थ केले होते? एक पापड तळून ठेवला होता ताटात. हा आणि त्याच्यात तुझं कसलं क्रेडिट आहे ग? अरे जाता जाता कोणाचा धक्का लागला आणि पापड जरी तेलात पडला ना तरी कडक होऊन लगेच वर येतोय. तुम्ही द्या. तुझं कसलं क्रेडिट आहे का त्याच्यात? हा बाजूला लागा चमच्यानं आपटून नुसतं लोणचं वाढलं होतंस. बरं ती बी मी घेऊन आलो होतो. तुझं कसलं क्रेडिट आहे का ह्याच्यात? ढिगभर भात करून ठेवला होतास. बरं तेव्हा बी कुकरनं केला होता 3 शिट्ट्या देऊन. का तूच शिट्टी हिथं लावून असं केलं होतंस का तू? काय क्रेडिट आहे तुझं ह्याच्यात? सांग की. ते कुकरला भात लावायला हात माझ्याच लागले होते का? तुम्ही आला होतात खापायला तिथं? हा? खापण्यावर- का तुमची आई आली होती तिथं खापायला? हा घालत तेवढ्याच लायकीच आहे तुम्ही. हा. सांगते मला. तुम्हाला सांगते, यांच्या घरासाठी आयुष्यभर राब लागले. कौतुक नाही कुणाचं माहितीये. यांच्यासाठी करा, यांच्या पोरासाठी करा, सगळं करा. माझ्यासाठी कोण करणार? बरं नाही असं
पाणी पण येऊ तेव्हा टिश्यू नाही तो पालक आहे तो सॉरी 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 अहो, पालक न तुम्ही पण हे असं बोलतात हे बरं वाटतं का सांगा. नाही बरोबर आहे पण आता ह्या पालकाचा काय दोष आहे नाही म्हणजे तो एवढा वाढला कुणातरी पोटात जायला पाहिजे का नाही? हा. आता तुम्ही तुमच्या नाकाला लावला फुकट गेला का नाही सॉरी त्याला वाईट नाही का वाटणार मला कळलं नाही सॉरी दादा सॉरी सॉरी दादा सॉरी सॉरी काय बोलत तुम्ही दादा दादा तुम्ही मला दादा बोललात काय ना भाऊजी बाद झालं हा? बाद झालं आता काय बोलायचं नाही बाई बाद झालं याच्या अजिबात काय बोलायचं नाही अहो ती करते त्याच्याकडे बघा ना ती नाही कर त्याच्याकडे कशाला तुम्ही बघताय बरोबर दादा हाय आणि की मग? नाही? किती करावं एखाद्याच्यासाठी किती करावं सांगा तुम्ही मला. नाही तू रडू नकोस तू म्हणला दादा म्हणलीस ना तू रडू नकोस आणि मी आज ना तुला रडायची अजिबात गरज नाही आहे रडू नको तर काय करू त्यांच्या घरासाठी एवढे झिजले यांना काही काडीचं कौतुक नाही. म्हणजे झिजलेली अशी मला कुठून वाटत नाही नाही पण बघू तू नकोस. रडू नकोस तू डोळे पुसून घे मी आहे इकडं तू सांगतोय म्हणून ऐकते नाही तर या माणसाचं मी काहीच ऐकलं नसतं. हे गप गे या माणसाचं ऐकलं नसतं मोठी दादा दादा करते आत्ता लागा इथं 2 मिनिटं नाही झाली म्हणून लगेच दादा झाला होता हा मग? तुझा हा सकाळ बसने लागा मी बोंबालतो इथं माझा खिस्सा रिकामा झालाय त्याची पडली नाही तुला आणि ह्याला ह्यो देणार आहे का पैसे तुला 15 किलो खिसमिजन बदामन मनुकन ह्यो देणार आहे का पैसे तुला नाही दी दिल माझा दादा पैसा तुम्ही नका सांगू मला माझा दादा हाय खमका दिल पैसा देऊ दे की दादानं देऊ दे पैसे मग मानला त्याला देऊ दे दादानं दिल पैसे माझा दादा हाय खमका उगा नका सांगू तुम्ही आम्हाला. तोंडावर करून बोलू दे. घे काहीतरी ग एक भोपळा चल घरी एक भोपळा नाही मी सगळ्याच्या सगळं घेणार आहे हा या खठेला घेईन माझ्या दादाला घेईन. नाही तू दादाला विकत नाही घेऊ शकत दादा नाही विकायलाय नाही म्हणजे तू नको घेऊ इकडे तर बरेच लोक अरुणला घरी घेऊन जायला बसलेले आहेत हा म्हणजे सई बऱ्याचदा म्हणली की क्युटी बाईला एकदा तरी मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे आता नेलं की पस्तावेल तो भाग वेगळाच आहे म्हणजे आणि कधी समजा एकदा अचानक घेऊन गेलीच तो म्हणील अरे याच्यापेक्षा पाळेला बोंकू चांगला आहे हा तर सांगे ना कधीतरी बनवतो आपल्या घरच्यांसाठी एवढं काय आहे? आणि काय झालं हा? आमच्याच घरचे येणार आहेत ना जेवायला बघा ना आपल्याच घरचे येणार हा, आहेत. मग करण्याबद्दल काय नाही पण त्याला काही लिमिट आहे का नाही काय तुला तर 1 रुपया देणार नाही का मी काय नका करतो देऊ उगाच मला पैशांचं नका दाखवू माझा दादा आहे कमका हा देईल मला तो पैसे देऊ दे की मग देऊ दे पैसे त्यानं मानला त्याला हा दिल म्हणजे हा. दिलच दादा तुम्हाला कोणाचं कौतुक सांगते तुम्ही काय? ते महिन्याला कमवतायत ना माझा दादा एका दिवसाचे पैसे कमवतोय तेवढं मग- माझ्या दादाला असं हलवलं ना लाखभर रुपये पडतील हा माझा दादा आहे दिल बहिणीसाठी नाही करणार तू कुणासाठी करणार माझा दादा तोंड बघ दादाचं काय करू कळण झालंय त्याला तो अजून तसंच करते आहे का? एक मिनिट काय 1 मिनिट एक मिनिट बोलायचं नाही हा भाऊ सगळे करणार आहे हा? ही भाजी तुला मी देणार आहे सगळी भाजी तू घेऊन जा भाजी देणार आहे मी हा, सगळी ताईला भाजी सगळी देणार. भाजी देणार आहे काय सगळी भाजी सगळी भाजी देणार आहे सगळी ताईला हा. ए एवढा पुळका आहे ना तुला भावाचा हा. एवढा पुळका असेल ना तर भावाकडेच राहता अरे. माझ्याकडे नांदाला याचं नाही सांगून ठेवतोय नाही येणार मी तुमच्याकडे तेवढूशा खोपटात राहू दादानं पैसे देऊन दाखवू दे मानला त्याला हा दिल पैसा दादा माझा हा, तुम्ही जातोय जावा. मग मी हा. हा, कळलं मोठे का मला शहाणपणा हा, ही पण टाक जातोय मग मी हा जावा जावा हा. मला सांगताय. ऐक अहो ताई ऐक अगं असं नको करू ना काय झाली तरी तू नवरा आहे ना तुझा म्हणजे नवरा बायको एकाच रथाची 2 चाक असतात का नाही असं काय करते तू दादा हा मी जाते माझ्या नवऱ्याकडे पण हे रथाचं वाक्य नको ना घेऊस दादा लहानपणापासून ऐकते वाक्य नको ना हे रथाचं वाक्य नको ना मी जाईन मी माझ्या नवऱ्याला समजावी ना पण ही भेट म्हणून मी ही भाजी घेऊ का दादा हा ही सगळी भाजी घेऊन जा तू सासऱ्याला वाटलं पाहिजे माहेरची काय ताकद आहे भाजी सगळी तू घेऊन जा चालेल हा दादा दादा हा. ही भाजी घेतली पण आपला मोठा दादा येणार आहे ना हा. त्याला खीर लय आवडती त्यासाठी थोडं पैसा हवं होतं पण जाऊ दे आता तू एकटा केवढं करणार ना नाही जाऊ दे कसं हे बघ पैसे घेऊन जा आणि हे बघ बदाम पिस्तास खिरीसाठी जेवढं सगळं लागतंय सगळं हा ताई हा. हे घे पैसे हे घे दादा दादाला खीर आवडते ना हा खिरीला जे काय लागल हा बदाम काजू किसमिस जे काय लागल ते सगळं आण
इथं तुझा भाव बसलाय, टेन्शन घेऊ नको तू. ही भाजी घे. दादा किती करशील? नाही नाही, तू घेऊन जा. दे दादा, बाद झालं. हातात दे, हातात. हे घे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. दादा इकडं तुझा. चल दादा, येते हा. अजिबात रडायचं हा, नाही रडत मी आहे, कधी पण आठवण कर मला. हा, थँक्यू दादा. हा ये. वा वा, क्या बात है. माझी बहीण किती माझ्यासाठी लक्की आहे. अरे 20 मिनिटांमध्ये ठेला खाली झालाय माझा. वा वा वा, क्या बात है. वा, थँक्यू. चला